कारण आपण रेकॉर्डिंग. सो आज आपल्या खऱ्या अर्थाने आपण आत्तापर्यंत लेवल 0 प्रिपरेशन करत होतो आणि या लेवल 0 प्रिपरेशन मध्ये सर्वांनी खूप सारा एन्जॉय केला, खूप सारं नवीन लर्निंग झालं. आणि मी बऱ्याच वेळेस असं मजेत पण सांगत असतो, ते पण पुन्हा परत सांगतो, की माझं काम आता सोपं झालं. कारण तुम्ही आता रजिस्टर झाले, 1,00,000 रुपये खर्च केले, तर माझं काम कमी झालं आणि तुमचं काम वाढलं. मी असं जाणीव मुद्दाम खरंच एकदम प्रामाणिकपणे सांगतो. कारण आता माझं काम सोपं काय झालं, आता तुम्हाला 1,00,000 रुपयाचं भूत तुमच्या डोक्यावर असलं पाहिजे आणि मग रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. न चुकता 9:30 वाजता न चुकता क्लास अटेंड करायची सवय झाली पाहिजे. क्लास असो की नसो. म्हणजे जसं तुम्ही आज 9:30 ला वाट बघत होते, तसं सर्वांनी वेळेवर हजर राहायचं आजपासून. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत एकदा. 44 प्लस 51. 50 डायरेक्ट होतोय. पण 1 ला प्रॉब्लेम आहे आपल्याला. हे बॅरियर्स आहेत. इकडे लक्षात आता सेट द झिरो करा. थोडेसे बॅरियर्स समजून घेतले आणि जर बॅरियर्स मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, तर आपल्याला अडचण काय काय येते इकडे लक्षात द्या. अडचण काय काय येते, की माझ्याकडे हा युनिट रॉड आहे. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता इकडे लक्ष द्या. युनिट रॉड आहे. सर्वजण मी जे मनातल्या मनात बोलतो, तुम्ही ऍज अ टीचर म्हणून ट्रेनिंग करतायत, थोडंसं माझ्या मागून मनातल्या मनात बोलायचं. कारण तुम्हाला असंच कोणाला तरी शिकवायचंय, असंच कोणाला तरी डेमॉन्स्ट्रेट करायचंय. हा युनिट रॉड आहे. या युनिट रॉड मध्ये 1 to 9 हे कॅल्क्युलेशन होत असतात. बरोबर ना? मी कुठलाही अंक बोललो तर डायरेक्ट होतात. पण जर सम टाइम आपल्याकडे काहीतरी ऍक्च्युली व्हॅल्यू असली, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 6 आहे आणि मग आपण आतापर्यंत शिकलो होतो, की माझ्याकडे पॉसिबिलिटीज काय काय आहेत. इकडे लक्षात पॉसिबिलिटीज काय काय आहेत. तर आता ऍडिशन साठी माझ्याकडे पॉसिबिलिटीज किती आहेत? माझ्याकडे पॉसिबिलिटीज 1 आहे, माझ्याकडे पॉसिबिलिटीज 2 आहे आणि माझ्याकडे पॉसिबिलिटीज 3 आहे. म्हणजे 3 पॉसिबिलिटीज आहेत या रॉडवर आहेत. पण अजून पुढे जाऊन हे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन झाले. पण अजून जाऊन आपण असं म्हणू शकतो +9 पण करायचं आहे, +8 पण करायचं आहे, मला +7 पण करायचं आहे, +6 पण करायचं आहे, +1 पण करायचं आहे, +2 पण, मग 4 पण करायचं आहे. कारण सर्व करता आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी थोड्या टप्प्या जाताना आजचा जो टप्पा आहे आपल्याला त्याला इन हाऊस फॉर्म्युला म्हणतात. इकडे लक्ष द्या. सर्वजण काय आपण मग प्रेझेंटेशन मध्ये पण जाऊ, समजून घेऊ. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन हाऊस? इकडे लक्षात द्या सर्व. मी प्रेझेंटेशन देणार आहे तुम्हाला, सर्व बुक मध्ये सर्व आहे. काही काळजी नका करू. फक्त पहिले हे सॉफ्टवेअरवर लक्ष द्या. हे सॉफ्टवेअर फार इम्पॉर्टंट आहे. एकदा तुमच्या डोक्यात बसलं की नंतर थोडं सोपं जाईल. इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन हाऊस? इन हाऊस म्हणजे ज्या रॉडवर मला ऍप्लिकेशन करायचंय, फॉर एक्झाम्पल मी 1 to 9, इकडे लक्ष द्या, 1 to 9 हे अंक जर बोललो, तर ते कुठं ऍप्लिकेशन होणार आहे? मनातल्या मनात बोला. जर 1 to 9 जर मी कुठलाही अंक बोललो, तर कुठल्या रॉडवर ऍप्लिकेशन होणार आहे? युनिट रॉडवर ऍप्लिकेशन होणार आहे. युनिट रॉडवर ऍप्लिकेशन होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी 24 बोललो, तर 4 अंकाचं कुठे ऍप्लिकेशन होणार आहे? युनिट रॉड मध्ये होणार आहे. समजा मी 92 बोललो, तर 2 चं ऍप्लिकेशन कुठं होणार आहे? युनिट रॉडवर होणार आहे. याला म्हणतात, जे काही मला करण्यासाठी जे काही करावं लागतंय त्याला इन हाऊस फॉर्म्युला. म्हणजे जर मला 2 प्लस करायचं आहे आणि त्याच्यासाठी जर मला डायरेक्ट अवेलेबल नसेल, इकडे लक्ष द्या, आणि मग पहिली पॉसिबिलिटीज असते की डायरेक्ट अवेलेबल, दुसरी पॉसिबिलिटीज असते इन हाऊस फॉर्म्युला. आता थोडा टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, 2 डायरेक्ट अवेलेबल, अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल, पण अगेन +2. आता 2 इज नॉट डायरेक्ट अवेलेबल. 2 इज नॉट डायरेक्ट अवेलेबल. मग जर मला 2 करायचा असेल, तर याला म्हणतात इन हाऊस फॉर्म्युला. याला काय म्हणतात? इन हाऊस फॉर्म्युला. कारण आपल्याकडे काय अवेलेबल आहे? थोडंसं माइंड सेट करा. आपल्याकडे काय अवेलेबल आहे? 5 अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल मी मुलांना सिंपल पद्धतीने समजून सांगतो. तुम्हाला पण ॲज अ टीचर समजून सांगता आलं पाहिजे. कारण गणित हे व्यवहार ज्ञानाचं गणित असतं आणि मुलांना पैशात लवकर समजतं. जर मुलांना सांगितलं, की तुम्हाला 1-1 चा कॉइन दिले 4 आणि ₹5 कॉइन दिला आणि जर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही पहिले 5 ₹4 चॉकलेट घेतल्या त्यांनी. ओके ना, ₹4 देऊन टाकलेत किराणा दुकानदाराला आणि पुन्हा परत त्यांना सांगायचं, पुन्हा परत आठवण आली, "अरे, माझे अजून 2 फ्रेंड आले. आता मला पुन्हा परत 2 चॉकलेट घ्यायचे आहेत ₹2च्या." मग पुन्हा परत त्याला काय द्यावं लागेल? किराणा दुकानदाराला काय द्यावं लागेल? त्याच्याकडे काय अवेलेबल आहे? 5 चा कॉइन अवेलेबल आहे. पुन्हा लक्ष द्या. तो ₹5 त्याला द्यावे लागणार आहेत. म्हणजे त्याच्याकडे काय झाला तो? 5 काय झाला?
त्याला द्यावे लागणार आहेत आणि पुन्हा परत त्याला 2 चॉकलेट पण मिळतील आणि पुन्हा परत काय रुपये मिळतील? ₹3 पण रिटर्न मिळतील. हे थोडंसं व्यवहार ज्ञान. थोडंसं मुलांना गमतीशीर लहान-लहान मुलं असतात आपल्याकडे. 1ली, 2री, 3रीतले मुलं असतील आणि मग त्यांना थोडंसं व्यवहार ज्ञान समजलं, की सर्व मॅथेमॅटिक्स सोपं होऊन जातं. कारण जयश्रीताई, महिन्याच्या शेवटी पगार किती झाला आणि तो खर्च कसा झाला, तो 99% लोकांचा हिशोब मॅचच होत नाही. नाही होत बरं का, खरंच सांगतो मी तुम्हाला. लाखो, करोडो कमवले गेल्या 30 वर्षात, पण ते कुठं गेले अन् कसे आले अन् कसे गेले नाही समजलं अजून. कारण हे फार मोठं गणित आहे आणि ते समजलं तर त्याची ग्रोथ पण चांगली होते. समजलं तर ग्रोथ होते. पण नाही समजलं तर आले कुठं, गेले कुठं चालूच असतं. सो मुलांना थोडंसं व्यवहार ज्ञान समजावून सांगायचं. पुन्हा परत आपल्या टॉपिकवर जाऊ. आपण 2 बोललो होतो. डायरेक्ट अवेलेबल, अगेन +2, डायरेक्ट अवेलेबल, अगेन +2. 2 इज नॉट हिअर. मग आपण काय बोललो? मला 5 ची हेल्प लागणार आहे. मला 5 मदत करणार आहे. म्हणून याला इन हाऊस फॉर्म्युला म्हणतात. नेक्स्ट मी बोललो 40, इकडे लक्ष द्या 40, अगेन +40, पण 40 इज नॉट हिअर. हा माझा हात काहीतरी माझ्या कलरमुळे थोडासा इंक पडली म्हणून थोडासा हे झालाय. कोणाला वाटेल काय झालंय, पण पुन्हा परत सांगतो. 40, पुन्हा परत 40. आता 40 इथे अवेलेबल नाहीये, पण माझ्याकडे 50 अवेलेबल आहे. आणि या 50 ची मदत घेऊन मी कॅल्क्युलेशन करू शकतो, म्हणून याला इन हाऊस फॉर्म्युला म्हटलं जातं. क्लिअर झालं तुम्हाला? म्हणजे मी जे ॲप्लिकेशन मला करायचंय, तेच ॲप्लिकेशन मला त्याच रॉडमध्ये जर कंप्लीट होत असेल, घरातल्या घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, तर त्याला इन हाऊस फॉर्म्युला म्हटलं जातं. आता मग पुन्हा परत प्रश्न येतो, की इन हाऊस फॉर्म्युला कोणाकोणासाठी ॲप्लिकेशन होतो? इकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न येईल, की इन हाऊस फॉर्म्युला कुठल्या-कुठल्या अंकांना ॲप्लिकेशन होतं? ते इकडे लक्ष द्या. ते आज आपण समजून घेणार आहेत. फॉर एक्झाम्पल 1 करू शकतात माझ्याबरोबर. अगेन प्लस 1, अगेन प्लस 1, अगेन प्लस 1 डायरेक्ट अवेलेबल. पण अगेन प्लस 1, 1 इज नॉट हिअर आणि मग आपल्याला मदत करतो तो 5 मदत करतो. मग जो 5 मदत करतो ती कशी थिअरी असते इकडे लक्ष द्या. सर्वजण थोडंसं आपण प्रेझेंटेशनमध्ये पण जाऊया आणि थोडंसं समजून घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थाने आपण आज इन हाऊस फॉर्म्युलाला सुरुवात करतोय. काल हे सर्व कन्सेप्ट आपण समजून घेतली होती. हे बुक्सबद्दल नंतर परत कधीतरी बोलू. ॲक्चुअली हे आपल्याकडे तुमच्याकडे टूल अवेलेबल नाहीये सर्वांकडे. तुम्ही सर्वजण लेट करतायत. अजून ॲड्रेस पण मला व्यवस्थित पाठवत नाहीये. उद्यापर्यंत माझा टार्गेट आहे. प्रत्येक ताईंना किट पाठवलं गेलं पाहिजे माझ्यासाठी. म्हणून प्लीज माझा जो मेसेज आहे तो समजून वाचा. मला तुम्हाला तुमच्याकडनं जी माहिती आहे, ती मला 8-8 तास वेटिंगला ठेवतात तुम्ही. मी सकाळी 7:00ला काही ताईंना मेसेज केले, तर अजून पण मला माहिती नाही मिळाली आणि म्हणून माझ्या काही गोष्टी लेट होतात. कारण मला पण हे बघा माझ्यासाठी पुन्हा रिक्वेस्टफुल सांगतो मी, माझ्याकडे आता एक जवळ-जवळ 260 ताईंचा परिवार झाला आहे आणि 260 ताईंपैकी जर 10 ताईंनी जरी मला काही ना काही विचारायचं म्हटलं, तरी माझा पण थोडासा वेळ, माझी पण तारांबळ होते. पण म्हणून मी तुम्हाला सांगतो, मिनिमम गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर थोडंसं समजून जातं आणि थोडासा माझा मेसेज किंवा ब्रेन ट्रेन मधला मेसेज आपला इम्पोर्टंट मेसेज आहे त्याच्याकडे थोडंसं मध्ये-मध्ये बारकाईने लक्ष ठेवा. मी पण तुमच्या प्रश्नांकडे थोडंसं बारकाईने लक्ष देतो, पण कधी-कधी मला वेळ नाही भेटला तर लेट होऊन जातो. पण प्लीज माझा मेसेज वेळेवर मला सपोर्ट करा म्हणजे मला वेळेवर ते कामं करता येतात. नाहीतर मग पुन्हा परत आज लेट झालो ना मी, डायरेक्ट मला आता पुन्हा परत 15 तासांनीच मला पुन्हा ॲक्टिव्हेशन मिळणार आहे. म्हणजे उद्या 4:30 वाजेनंतरच वेळ मिळणार आहे. ती ती पण माझी थोडीशी अडचण समजून घेत जा प्लीज. सो पुन्हा परत सॉरी इथं होतो आपण. हे थोडं लेट झालो आपण एका वीकने. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण आता असं शिकत होतो, की इन हाऊसमध्ये हा 5 अवेलेबल आहे. हा 5 अवेलेबल आहे आणि हा 5 आपल्याला मदत करणार आहे म्हणून या 5 चं फॉर्मेशन आपण समजून घ्या. सर्वांनी मनातल्या मनात बोलायचंय 5 पेक्षा स्मॉल डिजिट आहेत. 4, 3, 2 आणि 1 एवढेच 4 अंक आहेत. इकडे लक्ष द्या. 5 पेक्षा हे 4 अंक स्मॉल आहेत आणि जर पुन्हा परत मी 10च्या रॉडवर गेलो, 10च्या रॉडवर गेलो, तर 10च्या रॉडमध्ये 50 पेक्षा स्मॉल डिजिट कुठले असणार आहेत? मनातल्या मनात बोलायचं प्लीज. कुठले-कुठले असणार आहेत? 40, 40, 30, 30, 20, 20 आणि 10. हे 4 अंक असणार आहे. पुन्हा परत जर मी तुम्हाला सांगितलं, की आपण अजून 500च्या रॉडवर जाऊ. असा 500 आहे इन हाऊस फॉर्म्युलासाठी मदत करतो. 500 पेक्षा स्मॉल डिजिट कुठले असणार आहेत?
400, 400, 300, 300, 200 आणि 100. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं समजलं, जर इथं समजलं तर आता सर्व, इथं समजलं तर सर्व समजलं. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज इकडे लक्ष द्या. सो मी काय सांगतो इकडे लक्ष द्या. आपण या 5 कडे लक्ष देतोय. या 5 ची आपल्याला मदत होणार आहे. म्हणून या 5 पेक्षा स्मॉल डिजिट कुठले कुठले आहेत एकदा, सुषमाताई एकदा मनातल्या मनात बोला. 5 पेक्षा स्मॉल डिजिट आहेत 4, 3, 2 आणि 1. बोलायचंय मला, तुमचे होठ हालताना दिसले पाहिजे प्लीज. 4, कारण मी जेव्हा क्लासमध्ये शिकवायचो ना तेव्हा मुलांना बोलायचो बोलायचो माझ्याबरोबर बोला. 5 पेक्षा स्मॉल डिजिट 4, 3, 2 आणि 1. पण आता तुमचे होठ तरी हालताना दिसले पाहिजे. म्हणून यांचं फॉर्मेशन असं आहे. 4 चा फ्रेंड असतो 1 आणि 3 चा फ्रेंड असतो 2. सर्वांनी मनातल्या मनात बोलायचंय. 4 चा फ्रेंड असतो 1, 1 चा फ्रेंड असतो 4. पुन्हा परत एकदा 4 चा फ्रेंड असतो 1, 1 चा फ्रेंड असतो 4. 3 चा फ्रेंड असतो 3 चा फ्रेंड असतो 2 आणि 2 चा फ्रेंड असतो 3. 3 चा फ्रेंड असतो 2, 2 चा फ्रेंड असतो 3. पण तसंच जर मी 10च्या रॉडवर गेलो, 10च्या रॉडवर गेलो आणि तिथं जर मला 50 मदत करणार आहे आणि म्हणून मी इथं जर विचारलं तर 40चा फ्रेंड कोण असतो 10 आणि 10चा फ्रेंड कोण असतो 40. बोलायचंय प्लीज सरांनी. 40चा फ्रेंड असतो 10, 10चा फ्रेंड असतो 40. पुन्हा परत 30चा फ्रेंड असतो 20, 20चा फ्रेंड असतो 30. पुन्हा परत 400चा फ्रेंड असतो 100, 100चा फ्रेंड असतो 400. 300चा फ्रेंड असतो 200 आणि 200चा फ्रेंड असतो 300. वंडरफुल. तुम्हाला इन हाऊस फॉर्म्युला संपला. आता आपण कॅल्क्युलेशन कडे जाऊ. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इकडे लक्ष द्या. सर्वजण माइंड सेट करा पहिले मनातल्या मनात. इन हाऊस साठी आपल्याला मदत कोण करतो? बोला मनातल्या मनात. आपल्याला इन हाऊस मध्ये युनिट रॉडवर जर आपल्याला डिफिकल्टी झाली कॅल्क्युलेशनसाठी कोण मदत करतो? 5 मदत करतो. 10च्या हाऊसमध्ये इन हाऊस साठी जर डिफिकल्ट आल्या तर इन हाऊस साठी कोण मदत करतो? 50 मदत करतो. 100च्या रॉडमध्ये जर डिफिकल्टी आली कॅल्क्युलेशनसाठी तर आपल्याला कोण मदत करतो? 500 मदत करतो. म्हणजे इकडे लक्ष द्या. पहिला अप्रोच काय असतो इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द थिंकिंग? पहिले डायरेक्ट आहे का? कुठल्या ऍप्लिकेशनला? फॉर एक्झाम्पल 23. इकडे लक्ष द्या. 20 डायरेक्ट आणि 3 डायरेक्ट. पुन्हा परत 21. हे बघा 20 आणि 1 डायरेक्ट. म्हणजे पहिला अप्रोच काय असला पाहिजे? डायरेक्ट आहे का? असंच विचारला पाहिजे प्रत्येक रॉडला. पुन्हा परत सेट द झिरो. 33. इकडे लक्ष द्या. 30 आणि 3 बघा डायरेक्ट आहे. +1 हे बघा डायरेक्ट आहे. डायरेक्ट आहे. नो डाऊट. म्हणजे पहिला अप्रोच काय असला पाहिजे? डायरेक्ट आहे का? आता +3. आता +3 म्हटल्यावर पुन्हा परत याला विचारायचं 3 आहे का? मग या या हाताने काय सांगितलं? नो. माझ्याकडे 3 अवेलेबल नाही. पण इथं एक एक स्टोरी लाईन सुरू होते. सेट द झिरो करून ठेवा. पुन्हा परत सांगतो की काय असतं की जेव्हा मला +3 करायचा आहे, मग +3चा फ्रेंड कोण आहे? इकडे आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं 3चा फ्रेंड कोण आहे? 2 आहे. पण मग त्याने मदत केली पाहिजे ना. नॉर्मली काय म्हटलं जातं, आपलं व्यवहार ज्ञान काय म्हणतं? फ्रेंडने काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. पण इथं मात्र फ्रेंड उलटा वागतो. कारण आत्ताच लगेच क्लास सुटल्यावर तुमच्या मैत्रिणींना फोन करायचा आणि सांगायचं मी ब्रेन ट्रेन एज्युकेशन मध्ये अबॅकस टीचरचा क्लास जॉईन केला आहे. मला 1,00,000 रुपये फी भरायची आहे. 50,000 उसने देते का? तुला बीसी लागली का या महिन्याची? मला 50,000 देते का? ती मैत्रीण 10 अडचणी सांगेल तुम्हाला. 10 अडचणी. काय सांगेल? 10 अडचणी सांगेल. म्हणजे आपल्याला लक्षात येतं अबॅकसचा रूल आपल्या व्यवहार ज्ञानात लागू होतो. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा फ्रेंड काय वागतो? उलटा वागतो. जेव्हा तुम्हाला एक अडचण सांगाल तर तुमच्याकडे तुमची मैत्रीण काय सांगेल? 10 अडचणी सांगेल. बीसी ती म्हणेल ऑलरेडी बीसी पेक्षा मला तुझी मी तर तुझ्या बीसीची वाट बघत होते या महिन्यात. कदाचित तुझा लागेल की काय. मला माझे पण पाहिजे होते आणि तुझे पण पाहिजे होते. कदाचित असं पण येऊ शकतं. म्हणजे मुद्दाम सांगतो मी. का थोडंसं व्यवहार ज्ञान समजलं की थोडंसं इझी जातं. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. म्हणजे मला +1 करायचं आहे. सर्वजण इकडे लक्ष द्या. +1. 1चा फ्रेंड कोण आहे? 4. मनातल्या मनात लगेच आठवा. 1चा फ्रेंड कोण आहे? 4. 3 प्लस करायचा मला. 3चा फ्रेंड कोण आहे? 2.
मला +2 करायचा आहे, +2चा फ्रेंड कोण आहे? 3. मला +4 करायचा आहे, +4चा फ्रेंड कोण आहे? 1. पण हे सर्व उलटे वागतात. ज्या फ्रेंडची मला गरज असते तो काय होतो? रिव्हर्स ऍक्शन मध्ये जातो. रिव्हर्स ऍक्शन मध्ये जातो. मग जो घरातला ओनर आहे, जो बिग बॉस आहे, ज्याला आपण बिग बॉस म्हटलं जातो, थोडक्यात मी असं सांगतो, थोडंसं मुलांना हे समजून सांगण्याची पद्धत असते, की तुमच्या घरात मोठं कोण आहे? आई किंवा बाबा. जेव्हा तुम्ही सर्व भावंड एकमेकाशी भांडतात, तेव्हा तुम्हाला कोण मदत करतं घरात ते सोडवायला? आई किंवा बाबा किंवा जे कोणी प्रेझेन्स असतील ते मदत करतात. बरोबर आहे? पण ते पण नसतील, तर मात्र तेव्हा घरात जी मोठी दिदी असेल किंवा जो मोठा दादा असेल, जो कोणी अवेलेबल असेल, तो आपल्याला मदत करतो. म्हणजेच या घरामध्ये इन हाऊस मध्ये आता अवेलेबल कोण आहे आपल्याकडे? बिग बॉस म्हणून किंवा जो काही आपल्याला मॅनेज करणार आहे या सर्व अडचणी, तो इन हाऊस मधला जो कोणी आहे तो 5 आपल्याला मदत करणार आहे. मग इकडे लक्षात द्या सर्वजण. आता सेट द झिरो थोडासा अप्रोच आपण सेट करतोय. एकदा समजलं की मग नंतर आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. आणि हे अशा पद्धतीने हलकं पुलकं मुलांना वेल एक्सप्लेन करायचं पहिल्या क्लासला. घाई अजिबात नाही कॅल्क्युलेशनची. कॅल्क्युलेशन घाईला तर आपल्याकडे खूप कॅल्क्युलेशन आहेत, हजारो कॅल्क्युलेशन आहेत. पण एकदा सिस्टेमॅटिक समजलं की नंतर जयश्री ताई, तुम्ही कधीही अर्ध्या रात्री कुठेही तुम्हाला लेक्चरला उभं राहायचं म्हटलं तरी तुम्ही वेल गुड एक्सप्लेन करू शकतात. हजारो लोकांना एक्सप्लेन करू शकतात. इन हाऊस फॉर्म्युला काय, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला काय, कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय, हे सर्व इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही की मी कसं शिकू. म्हणून हे फार इम्पॉर्टंट आहे. प्लीज प्लीज प्लीज. सुनंदा मोरेताई, आपण शेवटी कधीतरी बोलू. तुम्हाला काय अडचण असेल तर प्लीज फक्त माईक ऑन करू नका. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. ओके. 2 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2. 2 इज नॉट हिअर. मग 2 जेव्हा आपण +2 करायचं, +2 चा फॉर्म्युला असा तयार होतो, -3 + 5. म्हणजे 2 चा फ्रेंड कोण होता? आठवा 2 चा फ्रेंड कोण होता? 3 होता. पण तो काय वागला? रिव्हर्स मोड मध्ये गेला. म्हणजे मला इथं +2 करायचं होतं आणि मी या बोटांना विचारतो की इथं +2 अवेलेबल आहे का? कारण इकडे लक्ष द्या, कसा अप्रोच कसा आहे, इकडे लक्ष द्या. काही ताई कुठल्या तरी युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओज बघतात आणि मग नेमकं आहे ना, ऍप्लिकेशन वेगवेगळ्या वेगवेगळ्या इकडनं तिकडनं ऐकलं की मग ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. पण एक स्टँडर्डायझेशन म्हणून आपला आयएसओ जे काही सर्टिफिकेट, म्हणून आपला जो सिलेबस आपण आयएसओ सर्टिफिकेट साठी मान्यता प्राप्त का करून घेतो, सर्टिफाईड का करून घेतो, त्याचा उद्देश असतो एक स्टँडर्ड असलं पाहिजे ऍप्लिकेशन मध्ये. ते स्टँडर्ड काय असतं इकडे लक्षात द्या. व्हॉट इज द स्टँडर्ड? स्टँडर्ड म्हणजे असं, जर मी 2 केलं आणि पुन्हा परत 2 केलं, तर पुन्हा परत इथं 2 केला आणि पुन्हा परत 2 करायचं असेल, तर मी लोअर बीट्सवरच येणार. मी 10च्या रॉडकडे जाणार नाही किंवा मी अप्पर बीटला नाही जाणार. मी लोअर बीटलाच विचारेल. देर इज अवेलेबल, देर इज अवेलेबल टू. त्यांनी काय सांगितलं? नो. आणि मग लगेच मी काय करेल? -3. कारण 2 चा फ्रेंड कोण आहे? इथं येतो अवेलेबल. -3. आणि हेल्प कोण करणार आपल्याला? 5 +5. पुन्हा अगेन +2. हे बघा डायरेक्ट अवेलेबल. डायरेक्ट अवेलेबल. -6 बघा डायरेक्ट अवेलेबल. +2 डायरेक्ट अवेलेबल. +1. आता +1 नाहीये इथं. अर्चनाताई, डोक्याचा हात काढून घ्या. पाठीचा कणा सरळ. हां, म्हणजे आपलं ते न्यूरॉनला जरा प्रवाहित होऊ द्या. हां, व्यवस्थित पूर्ण डोक्यापासून आपलं रिस्पॉन्स सिस्टमसाठी. ओके. +1. आता 1 इज नॉट हिअर. जेव्हा इथं 1 नाहीये, तर 1 चा फ्रेंड कोण आहे? आठवा सर्वजण. 1 चा फ्रेंड कोण आहे? 4. म्हणून फॉर्म्युला असा तयार होतो. +1 इज इक्वल टू, बोला माझ्यावर, +1 इज इक्वल टू -4 +5. आता तुम्ही म्हणाल, की हे दरवेळेस असं बोलायचंय का? आता सध्या आता सध्या आपण नवीन सायकल घेतलेली आहे आणि साऱ्या गावभर आपल्याला दाखवायची आहे आणि चालवायची पण आहे. पण मात्र ती सायकल साऱ्या गावभर पण दाखवायची असते आणि मला सायकल येते पण आहे असं पण दाखवायचे असते, पण ठोकरं पण खावे लागतात. आपण सर्व त्या मोडमधून गेलो आहे आणि म्हणून कोणाला तरी ते होल्ड करून, ए बाबा थांब रे थांब रे थांब रे, टक्कर झाली रे. एक मोड असतो, लर्निंग मोड असतो. या लर्निंग मोडला कॉन्शियस माइंड, की एकदम अलर्ट मोड असतो आपला, की आपला कॉन्शियस माइंड येते, एकदम कॉन्सन्ट्रेट आहोत आणि या कॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला हे शिकायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही कंजूशी केली बोलायला, इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय. आता जर कंजूशी केली तर नंतर
माझ्या स्पीडमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला त्रास होणार. पण तुम्ही जर आता मन मोकळेप्रमाणे पुढच्या या 8 दिवसभर बिंदासपणे बोलल्यात, आपल्याला सांगितलंय मी, शेजारच्यांचा मेकअप बिघडलाच चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून काय होणार आहे, शेजारच्यांच्या 2 घरांना माहिती होईल की तुम्ही अबॅकस क्लास करतायत, पण बिंदासपणे जयश्री बारीताई जोरात बोलायचं. +4 डायरेक्ट अवेलेबल, अगेन +4, 4 इज नॉट अवेलेबल, 4 चा ब्रेन -1 +5, अगेन +1 डायरेक्ट अवेलेबल, -7 डायरेक्ट अवेलेबल, +1 डायरेक्ट अवेलेबल, +2, 2 is not here, 2 चा फ्रेंड -3 +5 +2 डायरेक्ट अवेलेबल, -6 डायरेक्ट अवेलेबल, +3 डायरेक्ट अवेलेबल, अगेन +3, 3 is here. Ask to yourself question. 3 is not here. And what is the formula? +3 is equal to -2 +5 -6 direct available, +20 direct available, again +20 direct available, again +20. 20 is not direct available. 20 is a friend, -30 +50. जयश्रीताई पहिले -13 मग +50. स्टँडर्डायझेशन. आन्सर इज द 61. सेट द 0. हे सर्व पुढच्या शनिवार रविवारपर्यंत प्रामाणिकपणे एकही कॅल्क्युलेशनला चुकवलं बाबा असं झालंच नाही पाहिजे, बोललंच पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्हाला नंतर बोलायचीच गरज नाही. तुम्ही आजीबाई झाल्यात, सुनबाई आली, नातवंड आले, तरी स्वाभिमानाने म्हणाल की मी 2024 साली अबॅकसचा क्लास केलाय आणि ते नाशिकचं एक कार्टून होतं त्याने मला शिकवलंय. म्हणजे असं काही नाही, म्हणजे एक सांगतो भाऊ बहीण म्हणून बोलू शकतात. पण आयुष्यभर तुम्हाला आठवेल. पण मात्र आत्ता प्रोग्राम व्यवस्थित फिट करून घ्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. 41 डायरेक्ट अवेलेबल +11. घाई करू नका. +11. 11 साठी 10च्या रॉडवर गेलो. आता 11चा 10, पहिले 10 करायचा आहे. आता 10 इज नॉट हिअर, म्हणून 10चा फॉर्म्युला -40 +50 आणि 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. 11चा 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. क्लिअर आहे? +44 बघा, 40 डायरेक्ट अवेलेबल, 40 डायरेक्ट अवेलेबल. आता 4 साठी मी युनिट रॉडवर गेलो आणि इथं 4 इज नॉट अवेलेबल. 4चा फॉर्म्युला बोला माझ्याबरोबर, 4चा फॉर्म्युला -1 +5. आन्सर इज द 96. 96. मला माहितीये, मला थोडंफार जे काही मला शिकवता येतं ते तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जवळजवळ 90% ताईंना समजलंय. छान कॅल्क्युलेशन करतात. पण प्रेझेंटेशन मध्ये मला नेमकं अजून काय बोलायचंय ते आपण समजून घेऊ, मग कॅल्क्युलेशन कडे जाऊ. ओके. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. हे आपण ऑलरेडी बघितलं आणि इथं काहीतरी फॉर्म्युले कसे आहेत तुमच्या बुकमध्ये ते इकडे लक्ष द्या. अशा पद्धतीने फॉर्म्युले दिलेत. मी थोडंसं काय करतो, याला कव्हरिंग करतो कारण हे ना त्रास दिला आपल्याला. एक जस्ट मिनिट, इकडे लक्ष द्या. आहे ना फॉर्म्युला, मी इकडे मुद्दाम कव्हर करतो. दिसतोय का, कोणी सांगेल का मला? दिसतायत का, कोणी सांगेल का? हो नाही सर, सर, हा, नाही. इकडे लक्ष द्या. दिसतंय. हा हा दिसतंय. आता हा 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 एक पेज आहे. हे पेज असतं मुलांचं. या पेजवर कसं करून घ्यायचं असतं मुलांसाठी, इकडे लक्ष द्या. मुलांना काय असतात की 5 आणि 10, 5 आणि 50 चे कॉम्प्लिमेंट्स आपण बघितले. इकडे लक्ष द्या सर्वजण. 1 चा फ्रेंड काय 4 आहे. 2 चा फ्रेंड काय 3 आहे. 3 चा फ्रेंड काय 2 आहे. 4 चा फ्रेंड काय 1 आहे. इकडे लक्ष द्या. 10 आहे. 10 चा फ्रेंड काय 40 आहे. 40चा फ्रेंड 20चा फ्रेंड काय 30. हे आपण असं फील करून घेतलंय सर्व. हं? हे सर्व फील करून घेतलं, यात यात काही विषयच नाही. हा सर्व फॉर्म्युला आपण एक्सप्लेन केलेला आहे फोटोच्या माध्यमातून. ते जसं तुम्ही पण नंतर बुकमध्ये बघून घ्या. आता इथं हा जो फॉर्म्युला दिलेला आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही पण नोटबुक आणि पेन असेल तर पहिले समजून घ्या मी कसं बोलतो. प्लीज एकदा तरी दोनदा तरी लिहा. पण सर्वजण मी पहिले कसा बोलतो इकडे लक्ष द्या. मुलांना लाऊडली छानपैकी एका सुरामध्ये सर्वांना बोलायला सांगायचं. +4 इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या, +4 इज इक्वल टू -1 +5 असं बोलायला सांगायचं. असाच फॉर्म्युला सरांना. पुन्हा परत +4 इज इक्वल टू +4 इज इक्वल टू -1 +5 +5 +40चा आपण मुद्दाम बघू. +40 इज इक्वल टू +40 इज इक्वल टू -10 +50. आता इथं काही जण -10 ऍड 50 असं पण ऍड करतात. नो डाऊट, तो आपला आपला एक
टोन आहे, तुम्हाला जे काही टोन बेस्ट वाटत असेल, म्हणजे काही जण काय म्हणतात, ऍड 40 इज इक्वल टू, असं पण म्हणू शकतो, ऍड 40 इज इक्वल टू लेस 10 ऍड 50. ऍड किंवा सबस्ट्रॅक्शन जे काही तुम्हाला टोन बेस्ट वाटेल तो तुम्ही बोलू शकतात, पण सिक्वेन्स फार इम्पॉर्टंट आहे. सिक्वेन्स हाच असणार आहे. +3 चा फॉर्म्युला, ऍड 3 इज इक्वल टू लेस टू ऍड 5, पण असं पण बोलू शकतो. +3 इज इक्वल टू -2 +5. आपण जे काही तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही बोलू शकतात. आणि 30चा पुन्हा पुन्हा परत, ऍड 30 इज इक्वल टू लेस 20 ऍड 50. क्लिअर आहे? हा पहिलं पेज झालं. थोडंसं तुम्ही लिहिलं असेल माझ्याबरोबर बोलता बोलता, मी असं समजतो. आणि पुन्हा परत पुढच्या पेजवर जातो. एक मिनिट, मला हे काढून घेऊ द्या मेसेज. ओके ओके, ठीक आहे. ओके, अजून काय असू शकतो? सर्वजण इकडे लक्ष द्या. सर्वजण बोल, लिहा माझ्याबरोबर. +4 इज इक्वल टू -1 +5 +3 इज इक्वल टू, म्हणजे प्रॅक्टिस होईल तुमची, बाकी काही नाही, -2 +5 +2 इज इक्वल टू -3 +5 आणि +1 इज इक्वल टू -4 +5. हे हे युनिट रॉडवरचे फॉर्म्युले झाले. युनिट रॉडवरचे झाले. आता टेनच्या रॉडवर पण काय असणार आहे? सेम असणार आहे. लिहा पण सर्वजण. +40 इज इक्वल टू -10 +50 +30 इज इक्वल टू -20 +50 आणि +20 इज इक्वल टू -30 +50 आणि +10 इज इक्वल टू -40 +50. हे कुठल्या रॉडवरचे झाले? मनातल्या मनात बोलू शकतात किंवा तुम्ही लिहू शकतात. हे झाले टेनच्या रॉडवरचे. आणि सध्या आपण या वीकमध्ये तरी हे दोन बघणार आहोत. उद्या परवा आपण प्रयत्न करू 100च्या रॉडवर पण शिकू, काही काय प्रॉब्लेम नाही. आपण नेहमी एक्स्ट्रा शिकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला सर्व भीती निघून जाते लेवल 4 पर्यंत. म्हणजे आपण लेवल 5चा पण फॉर्म्युला शिकून घेऊ, नो प्रॉब्लेम. ओके ना? सोपं जातं. म्हणजे क्लिअर आहे? लिहिलं असेल तुम्ही, बोलून लिहिलं असेल हे मी अपेक्षित ठेवतो, कारण लिहून घेतलं असेल सर्वांनी बोलून, नो प्रॉब्लेम. सो पुन्हा परत मी पुढच्या पेजवर जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. हे फॉर्म्युलांची प्रॅक्टिस होती, आपण केली. आता आपण काही कॅल्क्युलेशन करणार आहोत. इन हाऊस फॉर्म्युला पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की 500च्या पण सेमच असणार आहे. मग ते तुम्ही लिहू शकतात. आता थोडंसं प्रॅक्टिकल करण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता मी काही मदत करणार नाही. एखादा कॅल्क्युलेशन मी मदत करतो, नंतर मग आपण प्रॅक्टिसला जाऊ. ओके ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज एव्हरीवन. मला फिंगर्स दिसत. आपण इकडे लक्ष द्या. आपण आहे ना आता सध्या सध्या हे बघा, असं टार्गेट आहे, प्रत्येक ताईला शनिवारपर्यंत आज मी माझ्यासाठी क्लोज केला विषय. कारण पुन्हा पुन्हा तेच 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 काम करण्यात मला पण मजा नाही. माझ्यासाठी जे कोण आज 28, 29, 30 जेवढे काही आपले रजिस्ट्रेशन झालेत, आपण क्लोज केला विषय. ज्या ताईंना आता करायचं असेल त्यांना सांगू, सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळीला भेटा आम्हाला. आपण आता सध्या फोकस ऑन द दॅट पीपल. मी उद्यापर्यंत माझं टार्गेट आहे की तुम्हाला तुमचं पोस्टिंग झालं पाहिजे. पुन्हा परत मी जेव्हा मेसेज टाकेल, मला एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुमची जी काही माहिती मागवेल ती माहिती द्या. कारण मला लगेच तुमचे आय कार्ड, तुमचे बॅचेस, तुमचे सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचे ब्लेझर, जे जे मला मी जे जे म्हणजे ज्या आता नवीन ताई रजिस्टर येतात का, मला जयश्री ताईने पण विचारलं, मला पण ब्लेझर देणार आहेत का? काही प्रॉब्लेम नाही, देणार आहे, काय काळजी नका करू. आपण सांगतो त्याच्यासाठी. अजून मला एक ताईने विचारलं, मला जयश्री ताईंनी, आमच्या शादेच्या ताईंनी, इकडे लक्ष द्या. त्यांनी सांगितलं की आमच्या शाद्याला सर्वजण टी शर्ट आणि बॅग शिवाय अबॅकस क्लास आमच्या शाद्याला शिकू शकत नाही मुलं, असं पण त्यांनी सांगितलं. जर बॅग आणि टी शर्ट नाही घेतलं तर अबॅकस शिकताच येत नाही, असं मंत्र आहे काही ठिकाणी. आणि मी गेल्या गेल्या सर आमच्याकडे पण म्हणताय सर, हा सांगतो ना बॅग आणि टी शर्ट हा, पाहिजे. असं ऐका ना, असं 15 वर्षापासून मी बिना सिलेबसचं शिकवतोय. पुन्हा परत सांगतो, काय शिकवतोय मी?
बिना सिलेबसचा शिकवतोय. काय गोष्टी मला असं वाटायला लागलं, की काही गोष्टी ना आपण ज्या परंपरेत अडकून गेलो ना, त्या परंपरा मोडाव्या लागतील आपल्याला. मोडाव्या लागतील. तर बाकीच्यांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काहीच राहणार नाही. परत एकदा सांगतो. मी एकदम ऑनेस्टली सांगतो. बाजार करायची सवय जर झाली, तर शिकण्यापेक्षा आपल्याला इथला बाजार करायचा आहे मुलांना. इथलं सुपर कॉम्प्युटर बनवायचंय. काय झालंय ते मेडलमध्ये का अडकलेत मुलं? त्यांना मेडलच का पाहिजे प्रत्येक लेव्हल झाली का? मला नाही कळलेलं अजून. मी 15-20 हजार विद्यार्थी शिकवले ना, मी एका बैठकीत शिकवले. एका बैठकीत शिकवायला पण काय झालंय, की आता साऱ्या जगाबरोबर चालावं लागतं, कारण मी माझी शिकवण्याची वेगळी पद्धत होती. पण तुम्हाला टफ फाईट करताना पुन्हा परत सांगतो मी, योगिताताई, पालकांना सांगायचं, ₹1000 जमा करा, संध्याकाळी जाऊ मालेगावला मेन रोडला आणि बाजार करून आणू. एक छानपैकी ₹500 ची बॅग आणि ₹500 टी शर्ट. हां, जे पटेल ते कलर अजून ते पण तुम्हाला. काय गरज आहे? ब्रेन ट्रेनचा लोगो असला पाहिजे आणि मग ते टी शर्ट घातलं पाहिजे आणि मगच अबॅकस शिकता येतं का? ही जी मानसिकता नाही तोडली गेली पाहिजे. तर मला त्याच्यावर मी फार त्याच्यावर बोलायला गेलं की थोडं कडक बोललं जातं, पण मी टाळण्याचा प्रयत्न करतो. प्लीज. ती मानसिकता तुटलीच पाहिजे आणि तोडली गेलीच पाहिजे. तर बाकीच्यांमध्ये ना आपल्यामध्ये फरकच राहणार नाही. आणि बाकीच्यांपेक्षा 2 पैसे कमी घ्या. हे पहिल्यापासून मी जीव तोडून सांगतोय. बाकीचं जर 3.5 घेतलं तर 1.5च घ्या तुम्ही. पण बाकीच्यांकडे जर 50 मुलं असतील तर 100 मुलांना शिकवा. त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट. इतर क्लासचे मुलं तुमच्याकडे 50 मुलं तुमच्या आणि येतायत. बऱ्याच ताईंचा मला हा रिमार्क आहे, की दुसऱ्या क्लासची मुलं आमच्याकडे येतायत. का येतायत? तुम्ही टी-शर्ट देतात म्हणून येतायत का? तुम्ही बॅग देतायत म्हणून येतायत का? तुम्ही बेस शिकवतायत म्हणून येतायत. पहिली ही आपला बेंचमार्क तयार करा. माझी ही ऑनेस्टली रिक्वेस्ट असेल. आणि पुन्हा परत जयश्रीताई पहिल्या दिवसापासून सांगतोय, की आपण टी-शर्ट आणि बॅगचा बाजार करतच नाही. पालकांना हे समजून सांगा, की बाबांनो इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. आणि जर तुमची इच्छाच असेल, पण मला नाही पटलेलं ते. मला अजून पण नाही पटलेलं. मला कन्सेप्टच नाही आता ते ठीक आहे, काहींना मोटिव्हेशन, मूठभर मोटिव्हेशन लागतं म्हणून लेव्हल झाल्यावर मेडल पण मागतात. पण पुन्हा परत आपला टॉपिक राहून जाईल. मी बोलेल, पण परत सांगतो, अ, जे गरजेचं आहे ते दिलं गेलं पाहिजे एज्युकेशन सिस्टम. आणि गरजेचं आहे एक चांगला ह्युमन बीइंग तयार होणं. एक चांगला नागरिक तयार होणं. अबॅकससाठी तर मी मुळीच सांगत नाही. मी पहिल्या पण दिवशीच बोललो तुम्हाला. अबॅकस शिकल्याने कदाचित त्याला गणितात आउट ऑफ मार्क मिळतील असं जर कोणी म्हणेल, तर बिलकुल म्हणेल अजिबात नाही. प्रामाणिकपणे मी तुम्हाला हॉनेस्टली सांगितले वगैरे. अजिबात गॅरंटी नाही. बोललो होतो आठवतं का तुम्हाला? कशाला विनाकारण फुशारकी करायची? अजिबात. बट त्याच्यातले हिडन टॅलेंट आहेत. जर त्याने प्रामाणिकपणे रोज प्रॅक्टिस केली, 10 मिनिटं प्रॅक्टिस केली प्रामाणिकपणे, तर त्याच्यातले हिडन टॅलेंट ओपन होण्याची 100% गॅरंटी आहे. लक्षात आहे मला काय सांगायचंय. त्याच्यातले हिडन टॅलेंट ओपन होण्याची 100% गॅरंटी आहे. मग हिडन टॅलेंट त्याचं काय असू शकतं? होऊ शकत असेल, त्याला डान्स आवडेल, होऊ शकतं त्याला स्पोर्ट्समध्ये जायचं असेल, होऊ शकतं त्याला इंग्लिश स्पीकिंग आवडेल, होऊ शकतं त्याला ड्रॉइंग आवडेल, होऊ शकतं त्याला एखादा संगीताचा क्लास करायचा आहे. हिडन टॅलेंट एनी असू शकतं. पुन्हा परत सांगतो आणि त्यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतात, की त्याला जे आवडतंय त्याच्यात त्याने क्रिएटिव्ह अप्रोचने केलं. प्रत्येक जण युनिक असतो, पण ते युनिकनेस मोबाईलमध्ये अडकून गेलंय आजकालच्या जमान्यातल्या मुलांचं आणि ते मोबाईलमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी हे एक साधन आहे. एक साधन आहे. अशी कितीतरी साधनं आहेत. मग काय जे सक्सेस झाले ते काय अबॅकसचा अभ्यास केला म्हणून सक्सेस झाले का लोकं? नाही. जे सक्सेस झाले त्यांनी पण त्यांना जे आवडलं त्याच्यात त्यांनी प्रामाणिकपणे करत राहिले ते. करत राहिले मी बोललो. त्यांनी असं धरसोड नाही केली. प्रामाणिकपणे करत राहिले. आणि जे करत नाहीयेत त्यांना एका वेवर आणण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी हे एक साधन आहे आधुनिक, की याच्याने कदाचित त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आणता येईल आपल्याला, की बाबा तुझं आहे तुझं पासी पण विसरला असं त्याशी असं आपण म्हणतो ना, की तुझ्यात काहीतरी टॅलेंट लपलेलं आहे, पण तू तू विसरलाय. ते आठवून देण्याचं एक साधन आहे, की कदाचित त्याने 2-4 वर्ष, 1.5 वर्ष एक प्रोग्राम केला. आपण म्हणतो 21 दिवस एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली, तर हॅबिट होते, सवय डेव्हलप होते आणि ती सवय कंटिन्यू ठेवली तर एक संस्कृती निर्माण होते.
कल्चर तयार होतं. म्हणजे एक मोठा जसा विचार केला तशी कृती होती, जशी कृती करत गेलो की एक सवय तयार होते आणि सवयीचं रूपांतर एका संस्कृतीत होतं आणि संस्कृतीनंतर एक नवीन रिव्हॉल्युशन तयार होतं. म्हणजे असा एक का ट्रान्सफॉर्मेशन आहे. तसा मुलांमध्ये पण जर मुलांनी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली तर प्रामाणिकपणे प्रॅक्टिस ब्रेनला सवय होते. सवयीनंतर त्यांचा कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतात. मग ते एनी सब्जेक्टवर अभ्यास करायला जर इंटरेस्टने बसले तर ते त्यांच्याकडे जे हिडन टॅलेंट असेल, त्यांचे जे स्वप्न असतील, त्या स्वप्नांबद्दल मुलं बोलायला लागतात. म्हणजे स्वप्न काहीही असू शकतात. त्यांचे काहीही असू शकतात.